Hello, my dear student. In previous video, in previous some video, we will discuss the some examples of eigenvalue and eigenvectors. In this video, we will start the next point, that is the diagonalization, and this is the also important points of the examination. तर बघा डायगोनलायझेशन काय आहे. फर्स्टली आपण त्याची डेफिनेशन बघणार, देन वर्किंग प्रोसिजर बघणार. ओके, तर इन दिस डायगोनलायझेशन आपल्याला सेम फाइंड आउट करणार आहे. आयगन व्हॅल्यू अँड आयगन वेक्टर वी विल फाइंड आउट. आयगन व्हॅल्यू अँड आयगन वेक्टर फाइंड आउट करून आपण पुढची प्रोसिजर करणार आहे, दॅट इज द डायगोनलायझेशन. फर्स्टली सिम्पली काय बघणार, त्याची डेफिनेशन बघणार, अँड देन that is the working procedure of that diagonalization. First definition: a square matrix A is diagonalizable. A is a square matrix A is diagonalizable if there exists an invertible matrix P such that P inverse AP is diagonal matrix. AP is diagonal matrix whose diagonal elements are eigenvalue of matrix A. Eigenvalue of matrix A. This is the definition of simply diagonalization. काय म्हटलं डेफिनेशन मध्ये? अ स्क्वेअर मॅट्रिक्स A इज डायगोनलायझेबल. सपोज आपल्याला एक गिवन मॅट्रिक्स आपण वर्किंग प्रोसिजरमध्ये बघणार आहोत. स्क्वेअर मॅट्रिक्स ए, सपोज एक स्क्वेअर मॅट्रिक्स दिला जाईल. अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज डायगोनलायझेबल केव्हा असणार आहे? इफ देअर एक्झिस्ट अन इनव्हर्टिबल मॅट्रिक्स पी सच दॅट. आता इनव्हर्टिबल मॅट्रिक्स जो पी आहे, जो पी मॅट्रिक्स आहे, तो जो मॅट्रिक्स आपण कन्सिडर करणार आहे की तो मॅट्रिक्स जो असणार आहे, तो असणार आहे आपल्या आयगन व्हेक्टरचा. कोणता असणार आहे? आयगन व्हेक्टरचा. मीन्स सपोज 2x2 मॅट्रिक्स घेतला तर आपल्याला किती आयगन वेक्टर भेटता? 2 आयगन वेक्टर करस्पॉन्डिंग टू दॅट आयगन व्हॅल्यू. देन इनव्हर्टिबल मॅट्रिक्स पी सच दॅट पी इनवर्स ए पी. नेक्स्ट आता पी हा जो आयगन व्हॅल्यूचा भेटणार, पीचा इनवर्स फाइंड आउट करायचा, पी इनवर्स, आणि ह्या तीन आणि मॅट्रिक्स ए जो आपला गिवन मॅट्रिक्स आहे, या तीन मॅट्रिक्सचं ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार आहे, दॅट पी इनवर्स ए पी इज डायगोनल मॅट्रिक्स हुज डायगोनल इलेमेंट आर. ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार आहे पी इनवर्स ए पीचं, त्यावेळेस त्याच्या डायगोनलमध्ये मीन्स असं असेल 2x2 मॅट्रिक्स असेल तर इथे काय असणार आहे? 1 0 0 1 असं 2x2 ह्या डायगोनलमध्ये तुम्हाला भेटणार आहे आपल्या आयगन व्हॅल्यू ऑफ मॅट्रिक्स ए. काय भेटणार आहे? आयगन व्हॅल्यू ऑफ मॅट्रिक्स ए. त्याच्यामुळे सिम्पली डेफिनेशन काय म्हटलंय? स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज डायगोनलायझेबल इफ देअर एक्झिस्ट अन इनव्हर्टिबल मॅट्रिक्स पी सच दॅट पी इनवर्स ए पी इज अ डायगोनल मॅट्रिक्स. P inverse AP is a diagonal matrix whose diagonal elements are that eigenvalue of that matrix A. मग आता वर्किंग प्रोसिजर जे आपण बघणार आहे, वर्किंग प्रोसिजर काय काय करणार? फर्स्टली तुम्ही फाइंड आउट करणार प्रोसिजर काय? फर्स्ट फाइंड आउट करणार आयगन व्हॅल्यू. फर्स्टली आयगन व्हॅल्यू ऑफ गिवन मॅट्रिक्स. आणि बघा मागच्या पॉईंटमध्ये आयगन व्हॅल्यू आणि आयगन वेक्टर, नंतर मी लगेच डायगोनलायझेशन स्टार्ट केला. वाय? बिकॉज डायगोनलायझेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे की आयगन व्हॅल्यू आणि आयगन वेक्टर फाइंड आउट करायचे. आयगन व्हॅल्यू आणि आयगन व्हॅल्यू ऑफ गिवन मॅट्रिक्स. टू फाइंड आयगन व्हॅल्यू ऑफ गिवन मॅट्रिक्स बाय युझिंग द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ए मायनस लॅम्बडा आय इज इक्वल टू 0. ओके, इथे आपल्याला काय भेटेल? आयगन व्हॅल्यू भेटते. मग दॅट आयगन व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग काय फाइंड आउट करणार? टू फाइंड आयगन वेक्टर. टू फाइंड आयगन वेक्टर corresponding to eigenvalue, corresponding to eigenvalue. सेकंड स्टेपला काय करणार? प्रिव्हियस काही लेक्चर्समध्ये काही व्हिडिओमध्ये आपण आयगन व्हॅल्यू आणि आयगन वेक्टर फाइंड आउट केलेला आहे. फर्स्टली फाइंड आउट करणार आयगन व्हॅल्यू ऑफ गिवन मॅट्रिक्स.
सेकंडली फाइंड आउट करणार टू फाइंड द आयगन वेक्टर ऑफ आयगन वेक्टर करस्पॉन्डिंग टू दॅट आयगन व्हॅल्यू. पण जे आपले आयगन, सपोज इथे जर आपला 2x2 मॅट्रिक्स असेल, 2x2 मॅट्रिक्स असेल, आपल्याला लॅम्बडाच्या व्हॅल्यू किती भेटणार, λ1 अँड λ2, दोन लॅम्बडाचे व्हॅल्यू. मग करस्पॉन्डिंग टू आपले आयगन वेक्टर काय असणार आहे, x1 अँड x2, दोन आयगन वेक्टर भेटणार करस्पॉन्डिंग टू λ1 अँड λ2. सेकंड स्टेपला आता इथे प्रिव्हियस लेक्चरमध्ये प्रिव्हियस पॉईंटपर्यंत इथेपर्यंत आपण कॅल्क्युलेशन करत होतो टू फाइंड आयगन व्हॅल्यू अँड आयगन वेक्टर. बट आता डायगोनलायझेशनमध्ये काय करायचं आहे की जे आपल्या आयगन वेक्टर्स जे आहे, आयगन वेक्टरचा मॅट्रिक्स घेणार आहे तुम्ही P इज इक्वल टू दॅट x1 अँड x2, हे दोन मॅट्रिक्स घेणार. इथं दोन व्हॅल्यू भेटणार आपल्याला डायगोनलमध्ये. मग जो आपला आयगन वेक्टर आहे, आयगन वेक्टरचा कोणता मॅट्रिक्स घेणार, जे आयगन वेक्टर आहे, आयगन वेक्टरचा मॅट्रिक्स कोणता आहे, P हा मॅट्रिक्स घेणार आहे आयगन वेक्टरचा. हा इथे असणार आहे तुमचे x1 जो आयगन वेक्टर आहे त्याचे एलिमेंट असणार आहे x1 x2, इथे असणार आहे x2 x1 x2. मी कॅपिटल x2 आणि कॅपिटल x1 हे आयगन वेक्टर घेतलेले, पण याचे एलिमेंट आहे x1 x2 x1 आणि x2, हे याचे एलिमेंट आहे. मग हा मॅट्रिक्स भेटणार P. देन फोर्थ स्टेपला फाइंड आउट करणार टू फाइंड P इनवर्स. बघा आता हा जो मॅट्रिक्स आहे, जे आपले आयगन वेक्टर येतात, ते आयगन वेक्टर कसे पाहिजे रे, लिनियरली इंडिपेंडेंट. चेक करायचे, लिनियरली इंडिपेंडंट. आयगन वेक्टर कसे पाहिजे, लिनियरली इंडिपेंडंट. आयगन वेक्टर लिनियरली इंडिपेंडंट आहे किंवा नाही हे कसं शो करणार किंवा कसं बघणार, कसं कळणार आपल्याला, की जो आपला आयगन, जो मॅट्रिक्स आलाय, जो P मॅट्रिक्स घेतो आपण, जो आयगन वेक्टरचा मॅट्रिक्स आहे P, त्याचा काय करणार, डिटर्मिनंट फाइंड आउट करणार. काय फाइंड आउट करणार, डिटर्मिनंट. आणि डिटर्मिनंट कसा पाहिजे, डिटर्मिनंट इज नॉन झिरो पाहिजे. कसा पाहिजे, नॉन झिरो. जर डिटर्मिनंट तुमचा हा जो डिटर्मिनंट, जो मॅट्रिक्स Pचा जो डिटर्मिनंट, जर तुमचा डिटर्मिनंट जर नॉन झिरो येत असेल, तर आपण काय म्हणणार की हे जे आयगन वेक्टर्स जे आहे ते कसे लिनियरली इंडिपेंडंट. कसे लिनियरली इंडिपेंडंट मीन्स डिटर्मिनंट कसा पाहिजे, डिटर्मिनंट इज नॉन झिरो. डिटर्मिनंट इज नॉन झिरो. दॅट मीन्स डिटर्मिनंट जर नॉन झिरो असेल तर गिवन जे आपले आयगन वेक्टर्स आले ते कसे आपले लिनियरली इंडिपेंडंट. कसे आहे, लिनियरली इंडिपेंडंट. आणि आयगन वेक्टरचा मॅट्रिक्स कोणता घेतो आपण, P. आणि नेक्स्ट हे चेक करायचं की आपले लिनियरली इंडिपेंडंट आले की नाही, काय आयगन वेक्टर, की त्याचा डिटर्मिनंट जो आपण मॅट्रिक्स P घेणार आहे आयगन वेक्टरचा, त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करा. तो जर नॉन झिरो येत असेल तर दीज आयगन वेक्टर्स आर लिनियरली इंडिपेंडंट. ओके. देन फोर्थ टू फाइंड P इनवर्स. P इनवर्सच्या भरपूर साऱ्या मेथड्स आहे, ॲडजॉईंट मेथड्स आहे. मी तुम्हाला आधी पण सिमिलॅरिटी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले की तुम्ही P इनवर्स कसा फाइंड आउट करायचं. ओके. आपल्या गिवन आयगन फर्स्ट स्टेप एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. फर्स्टली काय फाइंड आउट करणार, आयगन व्हॅल्यू विथ द हेल्प ऑफ कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. देन आयगन वेक्टर विथ द हेल्प ऑफ A मायनस लॅम्बडा I x इज इक्वल टू 0. या इक्वेशननी आपले जे आयगन वेक्टर येणार ते त्याचा मॅट्रिक्स कोणता घ्यायचा, P घ्यायचा. दोन एलिमेंट येणार आहे, 2x2 मॅट्रिक्स असेल तर मग P मॅट्रिक्स घेतला, त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करा, तर तुम्हाला समजेल की तुमचे वेक्टर आयगन वेक्टर आहे ते लिनियरली इंडिपेंडंट आहे किंवा नाही. आणि देन P मॅट्रिक्सचा काय फाइंड आउट करणार, P इनवर्स. आणि फिफ्थ स्टेपला फाइंड आउट काय करायचं की P इनवर्स AP. काय फाइंड आउट करणार, P इनवर्स AP. जो P इनवर्स AP जो फाइंड आउट करणार, P इनवर्स इथे फाइंड आउट केला, P हा मॅट्रिक्स आणि A तुमचा गिवन मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं, ज्या तुमच्या आयगन व्हॅल्यू आलेल्या होत्या λ1 आणि λ2, त्या कुठे येणार तुमच्या डायगोनलमध्ये. इथे डेफिनिशनमध्ये काय म्हटलंय, P इनवर्स AP सच दॅट डायगोनल मॅट्रिक्स हुज डायगोनल इलेमेंट आर आयगन व्हॅल्यू ऑफ मॅट्रिक्स A. आणि जो P इनवर्स AP जो फाइंड आउट करणार आहे की त्याच्या डायगोनलमध्ये आपल्या काय येणार आहे, आयगन व्हॅल्यू. मॅट्रिक्स हुज डायगोनल इलेमेंट्स, इथं म्हटले डायगोनल इलेमेंट्स आर आयगन व्हॅल्यू ऑफ मॅट्रिक्स A. आणि दॅट P इनवर्स AP λ1 आणि λ2 हे आपल्या आयगन व्हॅल्यू कुठे येणार आहे, डायगोनलमध्ये. बाकी एलिमेंट काय असणार आहे, 0. आणि जर तुमच्या डायगोनलमध्ये आयगन व्हॅल्यू आल्या तर तुम्ही म्हणणार आहे दॅट P इनवर्स AP इज अ डायगोनल मॅट्रिक्स अँड देअरफॉर द गिवन मॅट्रिक्स A इज ए डायगोनलायझेबल. इज ए डायगोनलायझेबल. आता आपण 1 by 1 याचे एक्झाम्पल आपण बघणार आहे डायगोनलायझेशनचे. तुम्हाला प्रोसिजर स्टेप सांगितलेली आहे. ओके. वर्किंग प्रोसिजर, फर्स्ट फाइंड आउट आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टर, देन आयगन वेक्टरचा मॅट्रिक्स P. आयगन वेक्टर लिनियरली इंडिपेंडंट आहे कसं करणार, डिटर्मिनंट फाइंड आउट करा. डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0, नॉन झिरो येत असेल
तर तो असणार आहे लिनियरली इंडिपेंडंट जे वेक्टर्स आलेले आयगन वेक्टर्स. देन टू फाइंड पी इनवर्स, देन पी इनवर्स ए पी. देन एक्झाम्पल नंबर 1. फर्स्टली एक्झाम्पल बघितलं की आपल्याला प्रॉब्लेम्स काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल 1, diagonalize the following matrix. Diagonalize the following matrix. A is equal to 4 2 3 3. काय म्हटले, डायगोनलाइज द फॉलोइंग मॅट्रिक्स 4 2 3 3. ओके, हा मॅट्रिक्स डायगोनलाइज करायचा आहे. मग स्टेप वाईज जाणार आपण. फर्स्टली फाइंड आउट काय करणार, आयगन व्हॅल्यू. देन कन्सिडर, त्यासाठी काय करणार, कन्सिडर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. कन्सिडर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. डिटर्मिनंट ऑफ ए मायनस लॅमडा आय इज इक्वल टू 0. आता मी डायरेक्टली स्टेप टाकतो, ए नंतर लॅमडा आय नाही टाकत. मग डायरेक्टली डिटर्मिनंट काय येणार, मायनस लॅमडा आय. 2/2 साठी आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स काय, 1 0 0 1. लॅमडानी मल्टिप्लाय केलं, लॅमडा 0 0 लॅमडा. भरपूर सारे एक्झाम्पल आपण मागे बघितले. मग ए काय, आपल्या डायगोनलमध्ये लॅमडा काय असणार आहे, मायनस असणार आहे. ओके, हे काय लॅमडा आहे 4 मायनस लॅमडा 2 ॲज इट इज 3 ॲज इट इज 3 मायनस लॅमडा. डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. डिटर्मिनंट फाइंड आउट कसा करणार, 4 मायनस लॅमडा इंटू 3 मायनस लॅमडा, मध्ये साईन कोणतं येतं, -6. दॅट मीन्स 4 मायनस लॅमडा 3 मायनस लॅमडा 3 इंटू 2 6 इज इक्वल टू 0. आता 4ने आधी मल्टिप्लाय करा, देन मायनस लॅमडा. 4 इंटू 3 12, मायनस लॅमडा इंटू 4 -4 लॅमडा. 3 इंटू लॅमडा मायनस लॅमडा मायनस 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 प्लस लॅमडा स्क्वेअर -6 इज इक्वल टू 0. लॅमडा स्क्वेअर -4 -3 -7 लॅमडा 12 -6 प्लस 6 इज इक्वल टू 0. इक्वेशन काय आलं, लॅमडा स्क्वेअर -7 लॅमडा प्लस 6 इज इक्वल टू 0. आता मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, मल्टिप्लिकेशन पाहिजे +6 आणि ॲडिशन किती पाहिजे -7. -7 ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन +6. माझे 2 नंबर कोणते, जर -6 घेतला आणि -1 घेतला तर काय आहे ना, -6 -1 -1 ॲडिशन केले तर -7, मल्टिप्लिकेशन केलं तर +6. दॅट मीन्स -1 लॅमडा -6 इज इक्वल टू 0. Therefore lambda 1 is equal to 0 and lambda -6 is equal to 0. Therefore lambda is equal to 1, 6. आपल्याकडे 2/2 मॅट्रिक्स होता, 2 आयगन व्हॅल्यू भेटल्या. लॅमडा इज इक्वल टू 1, 6. लॅमडा इज इक्वल टू 1 and 6. दोघांचा ट्रेस घ्या, ॲडिशन करा, 7 येणार. आणि जो गिवन मॅट्रिक्स आहे त्याची डायगोनल एलिमेंटची ॲडिशन करा. 4 + 3 7, 1 + 6 7. मीन्स आयगन व्हॅल्यू इज ॲक्युरेट. Then to find eigenvector, consider a minus lambda I is into x is equal to 0. a minus lambda I काय आहे मग, 4 minus lambda 2 3 3 minus lambda 4 minus lambda 2 3 3 minus lambda and x काय, x1 x2 is equal to 0 and 0. Then put lambda is equal to 1. Lambda is equal to 1 टाकला तर काय येणार, 4 - 1 3 2 3 3 - 1 2 x1 x2 is equal to 0 0. आता आपल्याकडे किती इक्वेशन भेटणार, 2 इक्वेशन भेटणार. 2 इक्वेशन काय भेटणार मग आपल्याला, 3x1 + 2x2 is equal to 0. Equation number 1. 3x1 + 2x2 is equal to 0. Equation number 2. Consider augmented matrix 3 2 3 2 3 2 and 3 2. मग फर्स्टली काय करणार, फर्स्टली फाइंड आउट काय करणार की हा 3 आणि इथे 2 आहे. मग फर्स्टली ऑपरेशन काय करणार मी, R2 - R1 R2 - R1 3 2 ॲज इट इज 3 - 3 0 2 - 2 0. आणि मग फर्स्ट काय करणार 1/3 R1 1/3 R1.
1 डिवायडेड बाय 3 R1 केला तर रिमेनिंग काय राहणार 1 2/3 0 0 0 आणि 0. नेक्स्ट मग इक्वेशन परत राईट करा x1 प्लस 2/3 x2 इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 3. आता एक काय करायचं आपल्याला असाइन करायचं आहे. मग असाइन कारण की दोन व्हेरिएबल आणि एक इक्वेशन. असाइन x2 इज इक्वल टू 1 पुट x2 is equal to 1 in equation 3. We get x1 plus 2/3 1 is equal to 0. x1 is equal to इकडे आल्यावर काय होणार तो -2/3. Therefore फर्स्ट आयगन वेक्टर काय भेटला x1 is equal to -2/3 आणि x2 किती आहे 1. फर्स्ट आयगन वेक्टर काय -2/3 and 1 फर्स्ट आयगन वेक्टर. ओके कशासाठी झाला विथ करस्पॉन्डिंग टू आयगन व्हॅल्यू लॅम्बडा इज इक्वल टू 1. कशासाठी घेतला आपण लॅम्बडा इज इक्वल टू 1. देन लॅम्बडा इज इक्वल टू 6 साठी कन्सिडर a मायनस लॅम्बडा आय इंटू एक्स इज इक्वल टू 0. a मायनस लॅम्बडा आहे काय आपलं 4 मायनस लॅम्बडा 3 मायनस लॅम्बडा. ओके ना इक्वेशन तेच आहे आपलं 4 मायनस लॅम्बडा इथे आहे 2 इन 4 मायनस लॅम्बडा 2 3 मायनस लॅम्बडा अँड दॅट x1 x2 इज इक्वल टू 0 0. पुट लॅम्बडा इज इक्वल टू काय राहील रिमेनिंग 6 आहे. पुट लॅम्बडा इज इक्वल टू 6 पुट केला तर काय येणार 4 मायनस 6 मायनस 2 3 मायनस 3 x1 x2 इज इक्वल टू 0 0. तर इक्वेशन काय भेटेल -2x1 प्लस 2x2 इज इक्वल टू 0. 3x1 मायनस 3x2 इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 4 इक्वेशन नंबर 5 इक्वेशन 4 and 5. कन्सिडर अगुमेंटेड मॅट्रिक्स -2 2 3 मायनस 3 0 0. फर्स्ट काय येणार -2 आहे मेट मी -1/2 R1 इक्वेशन +1 -1 3 मायनस 3 0 0. इथे 1 आला खालचा 0 करायचा R2 मायनस थ्राईस R1 1 मायनस 1 0 0 3 मायनस 3 0 -3 हा मायनस मायनस +3 0 रिमेनिंग काय येणार 1 मायनस 1 0 0. इक्वेशन काय येणार मग x1 मायनस x2 इज इक्वल टू 0. x1 मायनस x2 इज इक्वल टू 0. नेक्स्ट नंबर येणार इक्वेशन नंबर 6. दोन व्हेरिएबल एक इक्वेशन एक असाइन करायचा. असाइन x2 इज इक्वल टू 1 पुट x2 इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. तुम्ही दुसरा पण करू शकता मी तुम्हाला आधी पण सांगितले मी 1च यूज करतोय सिंपल जाण्यासाठी. इन इक्वेशन पुट x2 इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 6 वी गेट x1 मायनस 1 इज इक्वल टू 0 x1 इज इक्वल टू +1. सेकंड आयगन वेक्टर काय भेटणार 1 and 1. x2 किती भेटला 1 and 1. मग बघा आपण प्रोसिजर स्टेपमध्ये काय सांगितलं की जे दोन आयगन वेक्टर भेटतात आपल्याला. मग x1 काय भेटला आपल्याला x1 भेटला -2/3 1 आणि हा भेटला 1 -2/3 1 आणि x2 किती भेटला x2 इज इक्वल टू 1 1. x2 किती भेटला 1 1. मग आपण प्रोसिजर स्टेप्समध्ये काय सांगितलंय की जे आपल्याला आयगन वेक्टर्स जे भेटतात त्याचा काय घ्यायचा कन्सिडर द मॅट्रिक्स P. जो आयगन वेक्टर भेटता कन्सिडर मॅट्रिक्स P इज इक्वल टू -2/3 1 1 1. मग हे जे आयगन वेक्टर्स जे आहेत या आयगन वेक्टर्स लिनियरली इंडिपेंडंट आहे की नाही चेक करायची की या मॅट्रिक्स काय घ्यायचा डिटर्मिनंट घ्यायचा. डिटर्मिनंट घेतला तर -2/3 इंटू 1 -2/3 1 इंटू 1 -1 -2 -3 3 इंटू 1 3 डिवायडेड बाय 3 किती तर -5/3 मीन्स काय आला तो नॉट इक्वल टू 0 आला का नाही नॉट इक्वल नॉन 0 आला. दॅट मीन्स दिस गिवन आयगन वेक्टर आर लिनियरली इंडिपेंडंट. कसे येते लिनियरली इंडिपेंडंट. मग मॅट्रिक्स P आला फाइंड आउट काय करायचं टू फाइंड P इनवर्स
टू फाइंड पी इनवर्स. मग पी इनवर्स फाइंड आउट करताना काय करायचं, जो मॅट्रिक्स आहे -2/3 1 1, जो गिवन मॅट्रिक्स पी राईट करायचा आणि इकडे आयडेंटिटी मॅट्रिक्स राईट करायचा. बघा ही मेथड मी तुम्हाला सिमिलॅरिटी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मागच्या काही लेक्चर्समध्ये सांगितलेली आहे की आपल्याला पी इनवर्स जो फाइंड आउट करायचा आहे त्यासाठी जो इनवर्स फाइंड आउट करायचा ज्या मॅट्रिक्सचा तो एकदा राईट करणार आणि त्याच्या बाजूलाच काय करतोय मी, हा ऑर्डर काय 2/2 मीन्स 2/2चा आयडेंटिटी मॅट्रिक्स रिड्यूस करणार. मग आपला जो गिवन मॅट्रिक्स आहे पी इनवर्स त्याला मी रिड्यूस कशात करणार आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे इथे 1 इथे 0 इथे 0 इथे 1 आणि त्याच्या विथ रिस्पेक्ट टू इथे जे चेंज होणार आहे तो असणार आहे आपला पी इनवर्स. मग फर्स्टली ऑपरेशन काय करणार, इथे 1 1 आहे तर हा रो मी कुठे शिफ्ट करणार 1ला आणि 1 कुठं आहे ना 2ला, मीन्स R12. काय येणार 1 1 -2/3 1 इथे 0, हा इकडे गेला हा इथे राहिला रिमेन. आता इथे 1 आला, इथे काय पाहिजे मला 0 पाहिजे. आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये इथे 1 आणि इथे 0, पण 0 कसा येणार आहे की R2, हा R2 -2/3 प्लस 1ला कशाने मल्टिप्लाय, इथे मायनस आहे ऑलरेडी 2/3 R1 2/3 R1, इथे 1 1 0 1 ॲज इट इज, -2/3 प्लस 2/3 0, -2/3 प्लस 2/3 0 आणि इथे काय येणार R2 1 प्लस 2/3 3 1 जा 3 3 प्लस 2 5 5/3 किती आला 5/3. आता इथे काय आहे, आता इथे तर काय येणार 1च येणार, ते 0 प्लस 2/3 इंटू इथे काय येणार 2/3. मी इथे राईट करतोय. आता इथे 1 आहे, इथे 1 आला, इथे 0 आला, इथे 0 पाहिजे, इथे 1 पाहिजे. मग इथे पहिला काय करायचं 1 करायचा, 5/3 आहे. मग इथे काय करणार 3/5 R2 3/5 R2 3/5 R2 केलं तर 1 1 ॲज इट इज. इथे 0 3/5 5/3 मल्टिप्लाय बाय 3/5, दिस गेट कॅन्सल रिमेनिंग किती राहणार 1. इथे 0 1 तर 3/5 R2 इथे काय येणार 3/5 ॲज इट इज येणार 3/5 3 2 जा 6 आणि 15 म्हणजे किती येणार 6/15. किती येणार 6/15 आणि 6/15 किती येतो 2 जा आणि 5 जा, 3 2 जा 3 5 जा मीन्स 2/5 मीन्स किती आलाय 3/5 2/5. आता इथे 1 आला, इथे 0 आला, इथे 1 आला, इथे 0 पाहिजे. मग ऑपरेशन काय करणार R1 -R2 1 -1 रिमेनिंग 1 0 0 1. हा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये रिड्यूस. हा 3/5 ॲज इट इज, हा 2/5 ॲज इट इज. 0 मायनस म्हणजे काय येणार -3/5 आणि 1 -2/5 5 1 जा 5 -2 मीन्स 3/5 किती येणार 3/5. मीन्स आपला जो पी इनवर्स जो आहे, पी इनवर्स काय भेटलं आपल्याला -3/5 3/5 3/5 2/5. पी इनवर्स काय भेटलं आपल्याला, टू फाइंड पी इनवर्स -3/5 3/5 3/5 2/5. हा ॲक्युरेट आहे की नाही, पी इंटू पी इनवर्स करून बघा, पी इंटू पी इनवर्स करून बघा. आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजेच काय भेटणार 1 0 0 1 मीन्स काय भेटणार 1 भेटणार. ओके करून बघा. हा मी जो काढलाय जो काय ॲक्युरेट आहे, तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. पी इनवर्स आणि पीचं मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटेल 1 0 0 1. पण कॅल्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित करा. ओके पी इनवर्स भेटला. लास्ट स्टेपला काय फाइंड आउट करायचं आपल्याला, जो मॅट्रिक्स जो आहे पी इनवर्स ए पी जे आपण इथे बघितलं ना, प्रोसिजरल स्टेप्स मी तुम्हाला परत दाखवतो. टू फाइंड पी इनवर्स देन काय करणार पी इनवर्स ए पी ज्यावेळेस तुम्ही फाइंड आउट करणार, ज्या आपल्या आयगन व्हॅल्यू आल्या प्रॉब्लेममध्ये 1 आणि 6 त्या कुठे येणार डायगोनलमध्ये येणार. मग देन वी राईट कन्सिडर पी इनवर्स ए पी. कन्सिडर पी इनवर्स ए पी. पी इनवर्स किती आला -3 डिवायडेड बाय 5 3/5 3/5 2/5. मॅट्रिक्स ए किती मग आपला मॅट्रिक्स ए किती आहे 4 2 3 3 आणि पी काय होता मॅट्रिक्स पी, दिस इज द मॅट्रिक्स पी -2/3 1 1 1. ओके आता हा मॅट्रिक्स ज्यावेळेस आपण या 3 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करणार आहे, आपल्याला डायगोनलमध्ये आपल्याला काय भेटणार आहे आपल्या आयगन व्हॅल्यूज. काय भेटणार आहे आपल्या आयगन व्हॅल्यूज. मग आता 1/1 आपण काय करणार आहे मॅट्रिक्सचं काय करणार आहे मल्टिप्लिकेशन करणार आहे. मग फर्स्टली ह्या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करणार. ओके मग मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं, हा जो फर्स्ट रो आणि हा असणार आहे फर्स्ट कॉलम इथे
आणि इकडे इथे फर्स्ट रो सेकंड कॉलम. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम -3/5 इंटू 4 -12/5 3/5 इंटू 3 +9/5. इथे झाला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. इथे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम -3 इंटू 2 -6/5 3/5 इंटू 3 +9/5. ओके. आता देन सेकंड रो फर्स्ट कॉलम 3/5 इंटू 4 12/5 2/5 इंटू 3 means 6/5. Then second row second column 6/5 plus 3 2s are 6/5 and remaining as it is -2/3 1 1 1. Base same -12 plus 9 -3/5 -6 plus 9 base same आहे means 3/5. इथे किती आहे ना 12 plus 6 base same means 18/5 6 plus 6 12/5 आणि इकडे -2/3 1 1 1. आता इथे जो मल्टिप्लिकेशन करणार आपण ते काय करणार दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. सेम फर्स्ट रो पहिले फर्स्ट कॉलम फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मायनस मायनस प्लस 3 5 जा 6 6 बरोबर ना मायनस मायनस 6 6/5 3 जा 15 प्लस 3/5. ओके. देन फर्स्ट रो सेकंड कॉलम -3/5 इंटू 1 -3/5 3/5 इंटू 1 प्लस 3/5. देन सेकंड रो फर्स्ट कॉलम -18 इंटू 2 -36 डिवायडेड बाय 15 प्लस 12/5. ओके. 5 आहे इथे 3 5 जा 15 होणार. सेकंड रो सेकंड कॉलम 18/5 प्लस 12/5 18/5 प्लस 12/5. बघा आपला जो मॅट्रिक्स येणार आहे पी इनवर्स ए पी त्याच्यात जे दो मॅट्रिक्स फायनल मॅट्रिक्स येणार आहे जे आपले आयगन व्हॅल्यू जे असणार आहे त्या कशा असणार आहे डायगोनलमध्ये असणार आहे. आपले आयगन व्हॅल्यू काय आलं 1 and 6. आता इथे काय आहे 6/15 प्लस 3/5 आहे ना. बघा कॅल्क्युलेशन कसं करतो मी बेस सेम करायचा 6/15 प्लस बेस सेम केला 5 3 जा 15 आणि 3 मल्टिप्लाय बाय 3 मी 6 प्लस 9 15 15 येणार 6 प्लस 9 10 आणि 15/15 किती येतो इथे 1 येतो. बघा असं कॅल्क्युलेशन करायचं मायनस प्लस 0. आता इथे बघा -36/15 आहे प्लस 12/5 5चा 15 होणार बेस सेव्ह होणार म्हणजे मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 12 3 जा 12 1 जा 12 12 2 जा 24 12 3 जा 36 प्लस 36 मायनस 36 खाली बेस काय सेम आहे. आता इथे आता बेस सेम आहे 18 प्लस 12 किती येतात 20 10 कॅरी वन किती होता 30 किती होणार 18 प्लस 12 20 अँड 30 30/5 5 6 जा 30 and therefore P inverse AP is equal to 1006 means जे आपल्या आयगन व्हॅल्यू जे आल्या होत्या बघा आयगन व्हॅल्यू काय आलेल्या होत्या आयगन व्हॅल्यू 1 आणि 6 काय आल्या होत्या 1,6 त्या कशा आल्या इथे 1006 कशा आल्या डायगोनल कशा आल्या डायगोनल. मग आपण डेफिनेशनमध्ये काय सांगितलं होतं डेफिनेशन काय होती आपली की diagonal matrix P inverse AP is diagonal matrix whose diagonal elements are eigen value of matrix A. मग आले का हे जो P inverse येतात आयगन व्हॅल्यू कशामध्ये येतं आपल्या डायगोनलमध्ये आणि दॅट P inverse AP जे आपल्या आयगन व्हॅल्यू होत्या जे गिवन प्रॉब्लेम होता त्याच्या आयगन व्हॅल्यू जो मॅट्रिक्स ए होता त्याच्या आयगन व्हॅल्यू काय 1 आणि 6 त्या कशा आल्या आपल्या डायगोनलमध्ये अँड दॅट्स वाय द मॅट्रिक्स P inverse AP is diagonal matrix full stop. Therefore the given matrix A is diagonalizable. And that's why आपला जो प्रॉब्लेम्स होता काय प्रॉब्लेम आपण राईट काय केलेला होता की डायगोनलाइज द फॉलोइंग मॅट्रिक्स ए इज डायगोनलाइजेबल. तो डायगोनलाइज केव्हा झाला ज्यावेळेस P इनवर्स AP जो आला आपला दो डायगोनल मॅट्रिक्स त्याला का म्हटलं व्हाय बिकॉज आयगन व्हॅल्यू आपल्या कशा आल्या डायगोनलमध्ये आल्या अँड दॅट्स वाय P इनवर्स द गिवन मॅट्रिक्स ए इज डायगोनलायझेबल. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ डायगोनलायझेशन. सिम्पल एक्झाम्पल आहे स्टेप वाईज करत चला कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. ओके.